नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण ही जी हळदीचा प्लॉट जे आहे हे पाहू शकतो की आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही झाडं चांगली सदृढ दिसत आहेत, पण कालांतराने काही ठिकाणी आपल्याला अशी कमजोर झाडं पण पाहायला मिळतात। तुम्हाला ह्याच्यामध्ये जे मुळी जी आहे ही मुळी आपल्याला उपटून पाहायला गेलं तर ही आपल्याला हे कंदाला मुळी नाही आणि हा कंद कुरतडून खाल्लेला आहे। यासाठी आपल्याला उपाय कसा करायचा आहे की शेतकरी मित्रांनो, आता ह्याच्यासाठी ट्रायकोल आणि सोडोल आणि ह्याच्यामध्ये जे मेटॉल हे जे आपल्याला पवन ॲग्रो कंपनीची येते हे एकरी 1 लिटर या प्रमाणामध्ये वापरायचं आहे। आणि आपण आज हे पाहू शकतो की आपल्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांना ह्याचं गांभीर्य लक्षात येत नाही की आपण म्हणतो बा हा प्लॉट कशामुळं एकदम कमजोर होत चालला, आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे जे झाडं आहेत हे एक कमजोर होत जातात। आपल्याला वाटते की बाजूचं झाड चांगलं स्ट्रॉंग आहे, पण हे झाड का खराब होत आहे याचं कारणच एक आहे की खालून याला मुळातून बुरशीजन्य रोगाचा आणि कीटकांचा याच्यामध्ये प्रादुर्भाव झालेला असतो। तर आता आपण हे पाहू शकतो की याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच झाडांना असं आपल्याला डार्क स्पॉट वगैरे ह्याचे हायटोक दिसायला सुरुवात होतात, आणि याच्यामध्ये आपल्याला हे जे आहे साईड इफेक्ट हे आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे। आणि कालांतराने हे पान पिवळसर पडून ह्याच्यावर चट्टे वगैरे पडून हे याचा प्रादुर्भाव वाढत असतो। आणि ह्याचे जर काही अन्नद्रव्याची काही कमतरता कुठं दिसल्यास मायक्रोन्यूट्रियंट्स 2 किलो ह्या प्रमाणात वापरायला काही घोर नाही। धन्यवाद मित्रांनो।